महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळ 22 एप्रिल 1906 रोजी युगांतर या बंगाली साप्ताहिकात बरेंद्र कुमार घोष यांनी क्रांतिकारकांसाठी तपशीलवार कार्यक्रम सुचविला होता. पंजाब व महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनी हाच कार्यक्रम अनुसरला. तो पुढील प्रमाणे: 1. ब्रिटिशांविषयी जनतेत द्वेष फैलावणे. 2. तरुणांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण देणे. 3. शस्त्रे गुप्तपणे देशात तयार करणे, गरज भासल्यास परदेशातून मिळविणे. 4. क्रांतिकार्यासाठी लागणारे धन श्रीमंतांना लुटून मिळविणे. 5. ऐतिहासिक भारतीय सेनानींचा पराक्रम व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून जनतेत स्वाभिमान निर्माण करणे. जुलमी ब्रिटिश धोरणामुळे 1896 नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतीकडे वळले. महाराष्ट्रातील क्रांतिकारक व त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती. वासुदेव बळवंत फडके 1845 ते 1883. महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे संबोधले जाते. जन्म 4 नोव्हेंबर 1845, शिराढोण, तालुका पनवेल, जिल्हा कुलाबा, रायगड. टोपण नाव: वासुदेवांचे आजोबा प्रेमाने त्यांना छकड्या म्हणत. पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी फडकेच्या घराण्याकडे होती. मात्र मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ही सुभेदारी गेली. उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाल्याने त्यांना इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही. उस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे फडके यांनी शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेतले. 10 फेब्रुवारी 1860 रोजी गोपिकाबाई यांच्याशी वासुदेवांचा विवाह झाला. कन्येचे नाव मथुताई. फडकेंनी काही काळ GIP रेल्वेमध्ये लिपिक म्हणून तर नंतर लष्करात लेखा विभागात नोकरी केली. आईच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात असंतोष वाढला. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत हे त्यांना पटले. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने ते सार्वजनिक सभेत आकर्षित झाले. 1873 मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. वासुदेव बळवंत फडके यांनी पुढील संस्था स्थापन केल्या. 1. ऐक्यवर्धिनी सभा. विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू होता. 2. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनल स्कूल. 1874 मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी फडकेंनी पुण्यात ही शाळा सुरू केली. पुढे या शाळेचे भावे स्कूलमध्ये रूपांतर झाले. फडके दत्ताचे भक्त असल्यामुळे त्यांनी दत्त महात्मे हे 51 अध्याय व 7174 ओव्यांचे दत्तचरित्र लिहिले. 1877 मध्ये लॉर्ड लिटन यांनी व्हिक्टोरिया राणीस भारताची सम्राज्ञी हा किताब दिल्याने फडके क्रोधित झाले. सनदशीर मार्गाने इंग्रजांचा पराभव करता येणार नाही हे पटल्यामुळे त्यांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबिला. वासुदेव बळवंत फडके यांचे क्रांतिकार्य. 22 फेब्रुवारी 1879 नंतर फडके यांनी रामोशी, कोळी, भिल्ल, मांग, हरिजन, मुसलमान आदी जाती धर्मातील सहकाऱ्यांना एकत्र करून पुणे परिसरात श्रीमंतावर दरोडे घालण्यास प्रारंभ केला. दौलतराव नाईक यांच्या मदतीने फडकेंनी लोणी जवळील धामरी या गावी पहिला दरोडा घातला. त्यानंतर खेड, वाल्हे, पुरंदर येथे दरोडे घातले. लुटीतील पैशाचा विनियोग त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी केला. सरकारी खजिन्यापेक्षा फडकेंनी श्रीमंतांना लुटण्यास प्राधान्य दिले. दरोड्याच्या माध्यमातून फडकेंनी कोकण व पुण्यासह 7 जिल्ह्यात ब्रिटिशांविरुद्ध मोहीम उभारली. आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवून साधूचा वेश धारण केला व जनजागृती करत फिरत राहिले. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांना उद्देशून 2 जाहीरनामे काढून बंडाची धमकी दिली. पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने फडकेच्या 129 शुक्रवार पेठ, पुणे या पत्त्यावर धाड टाकून शस्त्रास्त्रे जप्त केली व फडकेवर अटक वॉरंट काढले. मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी फडकेंना पकडणाऱ्यास 4000 रुपयाचे बक्षीस घोषित केले. त्याविरोधात फडकेंनी रिचर्ड टेम्पल याचे डोके उडविणाऱ्यास 10,000 रुपयाचे बक्षीस घोषित केले. 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी येथे फडके यांना अटक करण्यात आली. 22 ऑक्टोबर 1879 पासून न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला. सार्वजनिक काका उर्फ गवा जोशी आणि महादेव चिमाजी आपटे यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारले.
त्यानंतर फडकेवर ब्रिटिशांविरुद्ध युद्धाचा आरोप ठेवून हा खटला सत्र न्यायाधीश न्यूनहॅम यांच्याकडे सोपविण्यात आला. भारतीय दंडविधान संहिता कलम 12A 122 व 124 नुसार फडके यांच्यावर समाजात असंतोष पसरवण्याचा आरोप ठेवण्यात आला. महादेव चिमाजी आपटे यांनी उच्च न्यायालयात फडकेंच्या बचावाचे काम पाहिले. मात्र फडकेंना राजद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेप सुनावण्यात आली. 3 जानेवारी 1880 रोजी तेहरान बोटीने फडकेंना यमन देशातील एडन येथील तुरुंगात धाडण्यात आले. 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडनच्या तुरुंगात वयाच्या 37व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने नोव्हेंबर 1879 मध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष या शब्दात केला. विश्राम बेडेकर यांनी 1950 साली वासुदेव बळवंत हा चित्रपट दिग्दर्शित केला.